सगळ्यात पहिले आता आपल्याला बघायचे की पद किती आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येक पदाच्या पात्रता नेमक्या कुठल्या आहेत आणि आपण कुठल्या पदासाठी अर्ज भरू शकतो हे तुम्हाला लक्षात आल्याच्या नंतर मग तुम्ही त्या पदासाठी अप्लाय करा आणि इथून पुढे 5 ते 6 महिने आहेत त्याच्यामध्ये छान अभ्यास करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे। सगळ्यांसाठी खूप मोठी सुवर्ण संधी आहे। या जाहिरातीबद्दल आपल्याला डिटेल सगळी माहिती बघायची आहे। या जाहिरातीसाठी काय काय पात्रता लागणार आहे, किती जागा आहेत याबद्दलची डिटेल माहिती आपल्याला बघायची आहे। ही नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आहे। आता ह्या जाहिरातीमध्ये आपल्याला सगळं डिटेल समजून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आज पूर्णपणे या जाहिरातीची डिटेल माहिती आपल्याला उपलब्ध झालेली आहे। आता ही नवी मुंबई महानगरपालिका आहे, याच्यामध्ये जी जाहिरात आहे, ही जी परीक्षा आहे ही ऑनलाईन होणार आहे। सरळ सेवेची जाहिरात आहे आणि TCSच परीक्षा घेणार आहे। आता या जाहिरातीमध्ये नेमकं काय काय आहे ते आपण बघूयात। ही जी जाहिरात आहे याच्यामध्ये बघा इथं काय सांगितलंय, इथं सांगितलंय गट क आणि गट ड, म्हणजे ह्या परीक्षा ज्या होणार आहेत, म्हणजे इथं ज्या जागा निघालेल्या आहेत या जागा गट क आणि गट ड, ग्रुप सी आणि ग्रुप डी च्या ह्या जागा आहेत। दुसरी गोष्ट इथं सांगितलेलं आहे, ही रिक्त पद सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदाची शैक्षणिक अर्हता आणि अटीची पूर्तता उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। ही जी जाहिरात आहे ही ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी ची जाहिरात आहे। ह्याच्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवलेले आहेत आणि हे जे आहेत या जाहिरातीमधील ही जी पदं आहेत इथं सांगितलंय ही कशासाठी आहेत। एक तर प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, लेखा व वित्त, उद्यान, सार्वजनिक आरोग्य, निमवैद्यकीय इत्यादी सेवेमधील हे आहेत, म्हणजे सर्व प्रकारचे पद ह्याच्यामध्ये समाविष्ट आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट की 28/3 म्हणजे उद्यापासून याचा फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे। आपण पुढे तर पाहणारच आहोत की नेमके पद किती आहेत। दुसरी गोष्ट कोणती पात्रता कोणत्या पदासाठी लागणार आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपण कुठल्या पदासाठी फॉर्म भरू शकतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्याच्यासाठी काय अभ्यासक्रम आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत। ह्याचा जो फॉर्म आहे तो सुरू होणार आहे 28 तारखेला, म्हणजे 28 मार्च उद्या ह्याच्या फॉर्मची डेट सुरू होणार आहे। आणि दुसरी गोष्ट याचा फॉर्म साधारणतः 11/5 म्हणजे 11 मे पर्यंत आपल्याला याचा फॉर्म भरता येणार आहे। साधारणतः 1.5 महिन्यापर्यंतचा कालावधी त्यांनी दिलेला आहे फॉर्म भरण्यासाठीचा। खूप मोठा कालावधी आहे, याच्यात आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत। आणि दुसरी गोष्ट ही जी जाहिरात आहे ही जाहिरात किती जागांसाठी आहे तर 620 जागांसाठी ही जाहिरात आहे। पण ह्या सगळ्या इथं सांगितलेले त्यांनी काही प्रशासकीय जागा आहेत, काही अभियांत्रिकी जागा आहेत, काही तांत्रिक जागा आहेत, काही लेखा व वित्त जागा आहेत, या सर्व पदांसाठीची आहे। टोटल पूर्ण नवी मुंबई महानगरपालिकेसाठीचे जे पद आहेत हे सगळे पद 620 आहेत आणि ग्रुप सी आणि ग्रुप डी ची ही ऍड आहे। याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट, सर्व जे अर्ज आहेत हे सर्व अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत। ही परीक्षा सुद्धा TCSच घेणार आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे काय, या परीक्षेसाठीचा जो अर्ज आहे तो उद्यापासून आता सुरुवात होणार आहे, अशी माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। दुसरं, आता या परीक्षेच्या संबंधी अर्ज कधी सादर करायचे, ऑनलाईन पद्धतीने डेट, इम्पॉर्टंट डेट ह्या सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत। इथं जर बघितलं तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू होण्याचा जो दिनांक आहे तो 28/3 म्हणजे उद्यापासून 28 मार्च हा जो दिवस आहे हा दिवस आपल्याला ऑनलाईन म्हणजे इथून अर्ज नोंदणी सुरू होणार आहे। त्याच्यानंतर किती तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे आपल्याला इथं सांगितलंय। ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक हा 11/5 आहे। ठीक आहे, 11/5 रात्री 11:55 तुम्हाला सगळ्यांना अर्ज त्याच्यामध्ये करता येणार आहे। ठीक आहे, ह्याच्यामध्ये शुल्क भरण्याची सुद्धा तीच मुदत 11/5 आहे। आणि दुसरी गोष्ट इथं सांगितलंय की प्रवेश पत्र म्हणजे हॉल तिकीट कधी येणार आहे तर हॉल तिकीट इथं सांगितलेलं आहे की परीक्षेच्या 7 दिवस अगोदर। आपल्याला माहिती आहे TCSचं तसंच असतं की एक्झामच्या 7 दिवस अगोदर आपल्याला हॉल तिकीट त्याच्यामध्ये उपलब्ध होतं। दुसरी गोष्ट ह्याचा हे जे आहे ह्या परीक्षेचा दिनांक म्हणजे परीक्षा कधी होईल तुम्हाला इथं सांगितलेलं आहे की 7 दिवसाच्या अगोदर हॉल तिकीट येईल आणि एक्झाम कधी होईल असं स्पेसिफिक सांगितलेलं नाही। हॉल तिकीट आल्यावरच समजेल की ह्याची एक्झाम कधी असेल। म्हणजे आपल्यासाठी साधारणतः आता TCSला अर्ज संपल्याच्या नंतर 3 महिन्यामध्ये म्हणजे इथून पुढे 5 ते 6 महिने या परीक्षेसाठी आहेत। खूप छान तुम्हाला सगळ्यात पहिले आता आपल्याला बघायचे की पद किती आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येक पदाच्या पात्रता नेमक्या कुठल्या आहेत आणि आपण कुठल्या पदासाठी अर्ज भरू शकतो हे तुम्हाला लक्षात आल्याच्या नंतर मग तुम्ही त्या पदासाठी अप्लाय करा आणि इथून पुढे 5 ते 6 महिने आहेत त्याच्यामध्ये छान अभ्यास करा। नक्कीच आपल्याला ह्याच्यामध्ये चांगलं तयारी करायला वेळ मिळू शकतो। ठीक आहे, तर हे सगळं त्याच्यामधल्या इम्पॉर्टंट डेट्स झाल्या। दुसरी गोष्ट, आता ह्याच्यासाठी जे पद आहेत हे पद थोडेसे समजून घेणं, कारण सगळ्याच फील्डमधले पद आहेत
आता प्लेन ग्रॅज्युएशन असेल त्याच्यासाठी सुद्धा खूप चांगल्या पदांची संधी इथं आलेली आहे, पण प्रत्येकाचं एज्युकेशन हे वेगवेगळं असतं, त्याच्यामध्ये अनुभव आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप डिपेंडेंट करतात. मग इथं हे जे पदं आहेत हे सगळे पदं आहेत, त्याच्यामध्ये आपण आधी पदं बघूयात कोणते कोणते पदं आहेत. बघा, पहिलं आहे बायोमेडिकल इंजिनियर. ठीक आहे, ह्याच्यासाठी जी वेतन श्रेणी आहे ती S15 आहे. खूप चांगली वेतन श्रेणी आहे, म्हणजे 70 ते 75,000च्या वर ह्याच्यामध्ये पेमेंट आपल्याला मिळू शकते. ह्याच्यासाठी फक्त एकच जागा आहे. दुसरी गोष्ट कनिष्ठ अभियंता सिव्हिल, याच्यासाठी सुद्धा जर आपण बघितलं तर S14 आहे आणि 35 जागा आहेत. म्हणजे सिव्हिलच्या मुलांसाठी अतिशय मोठी सुवर्ण संधी आहे. ज्यांचं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा S14 ग्रेड पे वाली ही पोस्ट आहे नवी मुंबई महानगरपालिकेतली, आणि ह्याच्यासाठी ज्या जागा आहेत तर त्या 35 जागा आहेत, हे लक्षात ठेवा. दुसरं कनिष्ठ अभियंता, हे बायोमेडिकल म्हणजे बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या इथं जर तुम्ही बघितलं तर ही एक पोस्ट आहे आणि ही 6, अशा टोटल 7 पोस्ट आहेत. फक्त एक बायोमेडिकल इंजिनियरची पोस्ट आहे आणि दुसरी जर पोस्ट बघितलं आपण तर ती बायोमेडिकल ही कनिष्ठ अभियंता म्हणजे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं की ह्या 2 पदं आहेत, पण बायोमेडिकलच याला पात्रता आहे. आणि दुसरी गोष्ट ह्याच्यासाठी जे पदं आहेत ते 6 आहेत. दुसरं आहे उद्यान निरीक्षक. हे जे उद्यान निरीक्षक आहे ह्याच्यासाठी एक पद आहे. सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी ह्याच्यासाठी S14 इतका ग्रेड पे आहे, पण एकच पद ह्याच्यामध्ये आहे. वैद्यकीय समाजसेवक ह्याच्यासाठी जवळपास 15 पदं आहेत. डेंटल हायजिनिस्ट ह्याच्यासाठी 3 पदं आहेत. दुसरी गोष्ट स्टाफ नर्स, आता ज्यांचं नर्सिंग वगैरे झालेलं आहे तर त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे. नर्सिंगच्या 131 जागा आहेत. ठीक आहे, पुढे ह्याला पात्रता काय, ह्याच्यासाठी काय, हे आपण पुढच्या या पूर्ण व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. या सगळ्या पदांसाठी काय पात्रता इथं सांगितलेली आहे ही सुद्धा आपण डिटेल बघणार आहोत. त्याच्यानंतर डायलिसिस तंत्रज्ञ टेक्निशियन्सच्या जागा आहेत मेडिकलच्या. ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ह्या 4 जागा ह्याच्यामध्ये आहेत. याला सुद्धा S13 म्हणजे क्लास 2चं ग्रेड पे आहे. ठीक आहे, सांख्यिकीय सहाय्यक ह्याच्या 3 जागा इथं पाहायला मिळतात आणि ECG तंत्रज्ञ ह्याच्या सुद्धा 8 जागा, आणि ह्या सगळ्यांना S15 पासून ग्रेड पे आहे. S15 हा सुपर क्लास 1चा ग्रेड पे आणि S14 इथं जर बघितलं, आणि बाकी सगळ्यांना S13 म्हणजे पेमेंट खूप चांगलं आहे. जागा जरी ग्रुप C आणि ग्रुप Dच्या असतील तरी पेमेंट मात्र चांगलं आहे, ही त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरं, आता ह्या 30-27 मध्ये जर आपण ह्याच्यामध्ये बघितलं ह्या सगळ्या पोस्टमध्ये तर बघा, आहार तंत्रज्ञ आहे ह्याच्यासाठी 1 जागा आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, नेत्र चिकित्सा सहाय्यक ह्याची सुद्धा 1 जागा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर औषध निर्माता, आता ज्यांचं B.Pharm.C झालेलं आहे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे. इथं जर म्हणलं तर S10 हे ग्रेड पे आहे आणि 12 जागा आहेत. S10 हा ग्रेड पे आहे, हे औषध निर्माता. आणि अजून महाराष्ट्रातल्या अनेक महानगरपालिकेच्या जागा येणार आहेत. ही नवी मुंबईची जागा आहे. येणाऱ्या काळात भरपूर भरती येणार आहे असं आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, आणि या सगळ्या अशा जागा त्याच्यामध्ये असू शकतात. ठीक आहे, आरोग्य सहाय्यक महिलासाठीचं हे पद आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं तर किती पद आहेत, हे 12 पदं आहेत. बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक म्हणजे बायोमेडिकलचं जर म्हणलं तर इथं सुद्धा 6 पदं दिलेले आहेत, म्हणजे 1-6-6 असं बायोमेडिकलमध्ये दिलेलं आहे. पशुधन पर्यवेक्षक हे सुद्धा दिले, ह्याच्यासाठी 2 जागा दिलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये सहाय्यक ग्रंथपाल, शस्त्रक्रिया सहाय्यक, ह्या सगळ्या मेडिकलच्या जागा आहेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, सहाय्यक ग्रंथपाल जर म्हणलं तर ह्याच्या 8 जागा आपल्याला पाहायला मिळतात. ओके, आणि बाकी ह्या ज्या जागा आहेत ह्या सगळ्या आपण बघू शकता 2, 1 आणि 4 अशा जागा दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये उद्यान सहाय्यक जर म्हणलं तर 4 जागा दिलेल्या आहेत, हे लक्षात ठेवा. दुसरं, ज्यांचं फक्त ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि ज्यांची टायपिंग आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, खूप जागा आहेत, चांगली सुवर्ण संधी आहे. ह्याच्यासाठी लिपिक टंकलेखक आणि लेखालिपिक अशा 2 जागा आहेत. 135 आणि 58 अशा 2 प्रकारच्या जागा आहेत. पुढे आपण त्याची पात्रता पाहणारच आहोत. तर ही संपूर्ण जाहिरात आहे. एकदा जाहिरात आपण सगळी समजून घेऊयात. ह्याच्यासाठी महाराष्ट्रातून म्हणजे जी मुलं ज्यांचं ग्रॅज्युएशन आणि टायपिंग झालेलं आहे ते मुलांसाठी सुद्धा भरपूर जागा आलेल्या आहेत. साधारणतः 200+ जागा त्यांच्यासाठी आहेत. मग या जागा कुठल्या आहेत, त्याला काय पात्रता लागते, हे सुद्धा आपण पूर्ण म्हणजे ह्याची एक PDF आज त्या पूर्ण वेबसाईटवर उपलब्ध झालेली आहे. ती सगळी PDF आपण समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला समजेल की हा फॉर्म कसा भरायचा, किती जागा आहेत, त्याला काय पात्रता आहे, त्याच्या सगळ्याच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. ठीक आहे, आता इथं जर आपण बघितलं बघा, ही जाहिरात आहे. या जाहिरातीमध्ये सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट आपण बघितली तर पहिलेपासून आपण बघितलं की हे ऑनलाईन पद्धतीची ही सगळी परीक्षा होणार आहे. ह्याच्यामध्ये जर बघितलं 28/3 पासून हा फॉर्म सुरू होणार आहे, 11/5 पर्यंत हा फॉर्म आहे, आणि ह्याच्यामध्ये ही सगळी पदं ह्याच्यामध्ये दिलेली आहेत.
ठीक आहे, ही सगळी पदं आता आपण त्याची माहिती पाहिलेली आहे. त्याची जी सगळी माहिती आहे तर ती सगळी माहिती आपण यामध्ये पाहिलेली आहे. हे 30 पद्धतीचे आहेत आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे इथं ही 2 प्रकारची जी पदं आहेत, एक 26 नंबरचं आणि 27 नंबरचं. एक आहे लेखालिपिक, 26 नंबरचं आणि 27 नंबरचं हे जे पद आहे हे थोडंसं समजून घ्या. हे 26 नंबरचं पद आणि 27 नंबरचं ह्याच्यासाठी ज्या जागा आहेत 135 आणि 58, या 2 पदासाठीची जी पात्रता दिलेली आहे ती म्हणजे ग्रॅज्युएशनची पात्रता दिलेली आहे. त्याला कोणत्याही शाखेची पदवी पाहिजे आणि दुसरी गोष्ट काय पाहिजे, टायपिंगचं सर्टिफिकेट पाहिजे. म्हणजे जवळपास इथं 135 + 58 अशा संपूर्ण जागा या ठिकाणी आलेल्या आहेत. 190 जवळपास जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या परीक्षेसाठीची जी फीस आहे ती पण आपण जर थोडीशी समजून घेऊ. या परीक्षेसाठीची जी फी आहे ती फी खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आहे आणि मागासवर्गीयांसाठी किती आहे तर 900 रुपये आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जर याच्याबद्दल कुठली अडचण असेल तर एक गोष्ट इथं लक्षात ठेवा की ही वेबसाईट आहे www.nmc.gov.in. या वेबसाईटवर हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये जी काही माहिती आहे ती माहिती तुम्हाला प्रसिद्ध केली जाईल असं या डॉक्युमेंटमध्ये सांगितलेलं आहे. आता हे जे पदं आहेत तर प्रत्येक पदाची काय नेमकी पात्रता आहे ती थोडीशी आपण समजून घेऊयात. आता पहिला आहे बायोमेडिकल इंजिनियर गट क. आता याच्यामध्ये जर बघितलं तर 4000 म्हणजे आपण बघितलं S15 हे त्याचं ग्रेड पे आहे. ह्याच्यासाठी पात्रता थोडीशी सगळ्यांनी समजून घ्या नेमकी काय आहे. इथं सांगितलंय मान्यता बायोमेडिकल इंजिनिअरिंगची पदवी पाहिजे. या पदासाठी काय पाहिजे तर बायोमेडिकल इंजिनिअरिंगची पदवी पाहिजे. दुसरं इथं सांगितलंय जर पदवीधारक उमेदवार न झाल्यास बायोमेडिकल पदविका या इलेक्ट्रॉनिक्समधील पदवी भरण्यात येईल. म्हणजे इथं सांगितलंय जर तुमच्याकडं बायोमेडिकलची जर इंजिनिअरिंगची पदवी तर न उपलब्ध झाल्यास बायोमेडिकल इंजिनिअरिंग मधील पदविका म्हणजे डिप्लोमा जर झाला असेल तर त्याच्यातून सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येईल. एक तर बायोमेडिकलची पदवी पण लागेल आणि बायोमेडिकलचा डिप्लोमा सुद्धा इथं लागेल. दुसरी गोष्ट, आता नुसती पदवी पाहिजे का इथं, म्हणजे डिप्लोमा असेल तरी चालेल किंवा पदवी असेल तरी चालेल. ह्याच्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. बायोमेडिकलचा किती वर्षाचा तर 2 वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान, असं हे पहिलं बायोमेडिकल इंजिनिअरसाठी त्यांनी पात्रता दिलेली आहे. ठीक आहे. दुसरं, आता ग्रुप सी ची पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता पण सिव्हिलची आहे. ठीक आहे. आता ह्याच्यासाठी जवळपास 35 पदं आहेत आणि इथं सांगितलंय मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हिलची पदवी, इथं याची अट सांगितलेली आहे. म्हणजे सिव्हिलसाठी सुद्धा या जागा आहेत आणि जवळपास 35 जागा आहेत आणि त्याच्यासाठी फक्त तुमचं इंजिनिअरिंगची जी पदवी आहे ती त्याच्यामध्ये लागणार आहे. म्हणजे ज्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे ते सुद्धा या परीक्षेचा फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. तिसरं, कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल, इथं पण तेच सांगितलेलं आहे जे तिथं अनुभव होता, म्हणजे एकतर त्यांना बायोमेडिकलची पदवी पाहिजे, नाहीतर डिप्लोमा पाहिजे, नाहीतर 2 वर्षाचा अनुभव इथं दिलेला आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान दिलेलं आहे. अशा 3 पदाचं आपण बघितलं. आता उद्यान अधीक्षक हे एक पद आहे, नवीन पद आहे. ह्याच्यामध्ये पण काय दिलंय, कृषी विद्यापीठाची BSc आणि BSc पाहिजे हॉर्टिकल्चर्समध्ये, ॲग्रिकल्चर, बॉटनी ह्याच्यामध्ये वनस्पती शास्त्रातील पदवी पाहिजे. तर ह्याच्यासाठी हे एकच पद आहे पण ह्याच्यासाठी अनुभव नाही आहे. हे एक आपण थोडंसं बघून घ्या. ह्याच्यासाठी जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यासाठी अनुभव नाही. उद्यान जे अधीक्षक आहे याच्यासाठी अनुभव दिलेला नाही. इथं फक्त सांगितलंय कृषी विद्यापीठाची BSc ही पदवी पाहिजे हॉर्टिकल्चर मधली. ठीक आहे. ॲग्रिकल्चर, बॉटनी, फॉरेस्ट ह्याच्यामध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातली पदवी जर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी उद्यान अधीक्षकासाठी अर्ज भरू शकता. ह्याच्यासाठी एकच जागा आहे आणि S14 हा ग्रेड पे आहे. ही खूप चांगला ग्रेड पे समजला जातो. दुसरं, 5वं जर म्हणलं तर सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी. आता ह्याच्यासाठी जी पात्रता दिलेली आहे इथं दिलंय कोणत्याही विद्यापीठाची पदवी ही पहिली दिली. दुसरी गोष्ट सांगितलंय पत्रकारिता क्षेत्रातील पदविका पाहिजे. म्हणजे पत्रकारिताचं जे आहे जर्नलिझम मध्ये जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर त्याच्यातली पदवी पाहिजे. तिसरं, शासनमान्य संस्थेतील संबंधित कामकाजाचा किमान 3 वर्षाचा अनुभव दिलेला आहे. म्हणजे हे जे काही सगळ्या पोस्ट आहे त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स दिलेला आहे. म्हणजे किमान 3 वर्षाचा अनुभव या ठिकाणी दिलेला आहे आणि मराठी, इंग्रजी आणि हिंदी 3 भाषांचं ज्ञान पाहिजे. ओके. म्हणजे इथं एक्सपिरियन्स कितीचा दिलेला आहे तर 3 वर्षाचा एक्सपिरियन्स यामध्ये दिलेला आहे. ह्याच्या जागा किती आहेत तर याच्या सुद्धा जागा जनसंपर्क अधिकाऱ्याची जागा एकच आहे पण एक्सपिरियन्स त्याला आवश्यक आहे 3 वर्षाचा दिलेला आहे. दुसरी गोष्ट इथं जर आपण बघितलं
बघा डेंटल हायजिस्ट म्हणजे गट क हे डेंटलचं दिलेलं आहे जे काय आहे याच्यामध्ये सांगितलं HSC उत्तीर्ण पाहिजे. डेंटल काउन्सिल ऑफ इंडियाचं हे दंत महाविद्यालय या ठिकाणी हे पाहिजे आणि मराठी भाषेचं या ठिकाणी ज्ञान पाहिजे. ओके, आता नर्ससाठी सुद्धा ह्याच्यासाठी जागा सुद्धा भरपूर आहेत नर्ससाठी सुद्धा. आता इथं जर आपण बघितलं नर्ससाठी इथं S13 ग्रेड पे आहे आणि सगळ्या जागा या नर्ससाठी किती आहेत 131 जागा आहेत. ठीक आहे, ह्याच्यासाठी काय पात्रता त्यांनी दिलेली आहे? पात्रता यांनी असं दिलेली आहे की एकतर काय पाहिजे मान्यता प्राप्त विद्यापीठाची BSc नर्सिंग पाहिजे. ठीक आहे, ओके, आणि किंवा हा दिलेला आहे समजून घ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची HSC उत्तीर्ण परीक्षा पाहिजे आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल जनरल नर्सिंग या विषयाची पदविका पाहिजे. म्हणजे इथं जर तुम्ही म्हणलात तर एकतर तुमची काय पाहिजे BSc नर्सिंग याच्यातली पदवी पाहिजे, नाही तर इथं HSC उत्तीर्ण आणि महाराष्ट्राची जी पदवी आहे नर्सिंगची ती पदवी त्याच्यामध्ये पाहिजे. अशा दोन्हीपैकी एक पाहिजे असं सांगितलंय. त्याच्यानंतर इथं सांगितलं ह्या सर्व संस्थांमध्ये 2 वर्षाचा अनुभव इथं सांगितलेला आहे. ठीक आहे, आणि तिसरी गोष्ट नर्सिंग काउन्सिलमध्ये नोंदणी आवश्यक आहे. ठीक आहे, आणि मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे म्हणजे इथं एक्सपिरियन्स आवश्यक आहे आणि तुमची पदवी झालेली पाहिजे. ठीक आहे, पदवी नसेल तर 12वी आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रच्या बाबतीत महाराष्ट्र काउन्सिल नर्सिंग काउन्सिल जनरलची त्याची पदवी सुद्धा इथं आवश्यक आहे. ही सुद्धा इथं समजून घ्या. डायलिसिस तंत्रज्ञ याच्या पण जागा दिलेल्या आहेत या ठिकाणी. आता आहार तंत्रज्ञांचं ही सुद्धा पोस्ट आहे. याच्यामध्ये विद्यापीठ म्हणजे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणती पाहिजे फूड अँड न्यूट्रिशन विषयासह BSc पाहिजे पदवी. ठीक आहे, आणि शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य ह्याच्यातील संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव पाहिजे आणि मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे. हे जे पद किती आहेत तर हे गट कसं आहे याच्यासाठी एकच पद आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये BSc आवश्यक आहे. हे पद ज्यांचं याच्यामध्ये BSc झाले फूड अँड न्यूट्रिशन या विषयामध्ये BSc झालेलं आहे त्यांना नवी मुंबईमध्ये खूप चांगलं ही संधी आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि S13 म्हणजे क्लास 2चीच याच्यामध्ये ग्रेड पे आहे. ठीक आहे, त्याच्यानंतरचं जे पद आहे म्हणजे महाराष्ट्रातून ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्यांचं टायपिंग झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी संधी आहे आणि त्याचे जे पद आहेत ते पण पद आपण समजून घेऊ. ह्याच्यामध्ये ही जे आहेत गट क ह्याला इथं जर आपण बघितलं तर 135 पूर्ण पद आहेत. ओके, तर हे जे आहेत म्हणजे कोणतं लिपिक टंकलेखकचे जे पद आहेत ते 135 पद आहेत. ओके, आणि हे कशासाठी कॅटेगरी वाईज इथं डिवाइड केलेलं आहे. मग यासाठी जर आपण बघितलं तर यासाठी जी पात्रता कोणती दिलेली आहे ते पण समजून घेऊयात. इथं सांगितलंय मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. ठीक आहे, दुसरं दिलेलं आहे की तुम्हाला मराठी म्हणजे इथं मराठी टायपिंग लागणारे 30 शब्द प्रति मिनिट म्हणजे 2 टायपिंगचे सर्टिफिकेट लागणार आहे. मराठी 30 आणि इंग्रजी जर म्हणलात तर 40 असे शब्द प्रति मिनिट एवढी वेग मर्यादा तुमचं पाहिजे. आणि असं हे काय पाहिजे की शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचं जे प्रमाणपत्र आहे तर हे प्रमाणपत्र तुम्हाला तिथं लागणार आहे. म्हणजे एक तर सगळ्यात पहिलं इथं सांगितलेलं आहे की तुमची पदवी ग्रॅज्युएशन आणि त्याच्यानंतर टायपिंग त्याच्यामध्ये मराठी 30 आणि इंग्लिश 40 ह्याचं जर सर्टिफिकेट असेल तर तुम्ही ह्याच्यासाठी फॉर्म भरू शकता हे लक्षात ठेवा. ठीक आहे, मराठी भाषेचं ज्ञान तर सगळ्यांना असतंच. ठीक आहे, आणि दुसरी लेखालिपिक अशा 2 जागेसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. ही लेखालिपिक एक आहे गट क ची आहे आणि इथं जर तुम्ही म्हणलात तर इथं सगळ्या जागा 58 आहेत. सगळ्या जागा जर आपण बघितल्या तर किती आहेत 58 जागा. ह्याच्यासाठी काय पात्रता आहे आता इथं जर आहे ह्याच्यासाठीच्या ज्या पात्रता आहेत ही लेखालिपिक आहे. इथं तुम्हाला काय लागणार आहे BCom ची पदवी लागणार आहे म्हणजे वाणिज्य. ठीक आहे, कॉमर्स क्षेत्रातली पदवी लागणार आहे आणि कॉमर्सची पदवी तर पाहिजेच पण त्याच्याबरोबर मराठी 30 आणि त्याच्यानंतर इंग्रजी 40 असं असावं. म्हणजे एका ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला इथं हे पद जे आहे याच्या अगोदरचं की लिपिक टंकलेखक या पदासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी लागणार आहे. परंतु हे जे लेखालिपिक आहे ह्याच्यासाठी तुम्हाला वाणिज्य शाखेचीच पदवी लागणार आहे. त्या दोघांचा फरक समजून घ्या. म्हणजे ह्याच्यामध्ये कॉमन ग्रॅज्युएशन आणि कुठलाही अनुभव नसलेले जे विद्यार्थी आहेत ते फॉर्म भरू शकतात. मग इथं एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जिथं लिपिक टंकलेखक आहे तिथं सर्व विद्यापीठाची पदवी इथं दिलेली आहे. परंतु ज्या ठिकाणी हे आहे म्हणजे लेखालिपिक आहे तिथं वाणिज्य शाखेचीच पदवी लागणार आहे आणि दोन्ही ठिकाणी टायपिंग आवश्यक आहे. ठीक आहे, बाकी आता हे जे बाकीचे पद आहेत त्याच्यासाठी अनुभव आणि ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या नाही. पण महाराष्ट्रातल्या तमाम जास्तीत जास्त विद्यार्थी जे तयारी करतात त्यांच्यासाठी हे 2 पद महत्त्वाचे आणि त्याच्यासाठी ही ॲड आहे.
याच्यासाठीची जी वयोमर्यादा आहे, या पदांसाठीची वयोमर्यादा ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे, ती पण बघून घ्या. याच्यासाठी वयोमर्यादा आहे जी खुलाम, जी ओपनसाठी जी वयोमर्यादा आहे ती आपल्याला माहिती आहे, स्टँडर्ड आहे, सगळ्या गव्हर्नमेंटच्या एक्झामसाठी हीच असते. कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्ष ही वयोमर्यादा इथं आहे. आणि मागास प्रवर्गातील जर आपण म्हणालो तर ह्याच्यासाठी कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 43 असं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे ओपनमध्ये असेल तर 38 ही मॅक्झिमम एज लिमिट आहे, आणि जर कॅटेगरीमध्ये असेल तर 43 ही मॅक्झिमम त्याच्यामध्ये एज लिमिट आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. आणि जर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एखादा जर हे असेल, तो एखाद्या कार्यरत असलेला एखादा जर तो जर त्यांचा जर एखादा व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी 50 वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे. खुल्या प्रवर्गासाठी 45 वर्ष. समजा एखादा नवी मुंबई महानगरपालिकेमध्येच त्यांचा सेवक असेल किंवा तिथं काम करणारा एखादा अधिकारी असेल, त्याला एखादा फॉर्म भरायचा असेल तर त्याच्यासाठी ओपनसाठी 45 मर्यादा आहे, आणि जर कॅटेगरी असेल तर 50 आहे. परंतु एखाद्या सगळ्यांसाठी दिलेले, म्हणजे हे कोणाचा, त्यांच्या स्टाफसाठीची मर्यादा आहे. ठीक आहे. आणि सगळ्यांसाठीची कोणती दिलेली आहे, कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त जर म्हणलात तर 38 असं हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. बाकी आता ह्या सगळ्यामध्ये GR वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. थोडक्यात काय मित्रांनो, खूप चांगली संधी आहे. आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, म्हणजे 2 पदाला आपण जर म्हणालो, एक म्हणजे लिपिक टंकलेखक, तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला इथं सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी इथं आपण जर बघितलं तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट इथं सांगितलेली आहे तुम्हाला की तुम्हाला मराठी 30 आणि इंग्लिश 40 असं तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे. यासंबंधी जर आपल्याला कुठली अडचण असेल तर आपण नक्कीच आम्हाला संपर्क करू शकता. आपल्या सरळ सेवेची बॅच आता लवकरच सुरू होणार आहे. तुम्हाला मुंबई महानगरपालिकेची जी लिपिक टंकलेखक आहे या जागेची जर तुम्हाला तयारी करायची असेल, नक्कीच विद्याधन अकॅडमीचे नवनवीन कोर्सेस उपलब्ध आहेत. तुम्ही नक्कीच विद्याधन अकॅडमीला भेट द्या. त्या संपर्क क्रमांक आहे त्याच्यावर आपण संपर्क करा. नक्कीच तुम्हाला डिटेल माहिती याबद्दल भेटेल. धन्यवाद.